लपली स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाडी डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी 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 तुला मी सोडत नाही रे, तुला सोडत नाही। ए आधी दिनकरची डेड बॉडी शोध, नंतर मला मारण्याचे मनसुबे रच। हा ते दिनकरची डेड बॉडी शोध, नंतर तुला मी ना तू म्हणशील तसं वागेल। हा चल बस आता येतो मी। सीमा तिचा दादा काही वाईट काम तर करत नसेल ना? मी सुद्धा एक निर्णय घेतलाय। तो कोणता बाबा? मी तुझ्यासाठी स्थळ शोधणार आहे। तुझी काही हरकत नाही ना? नातं जोडण्या अगोदर आपल्यामध्ये जे काही गैरसमज असतील ते क्लिअर झालेले बरे। दादा हो तुम्ही इथे बसा। या बसा। दादा दादा हो तुम्ही इन्स्पेक्टर? तरी मला नेहमी प्रश्न पडायचा, निशाचा दादा नेमकं करतो काय? तू तिला नेहमी विचारत होतीस आणि ती मला नेहमी प्रश्न विचारून भांडावून सोडत होती, पण काही कारणामुळे मला या गोष्टी गुप्त ठेवाव्या लागल्या। पण मी निशाला म्हणालेलो की लवकरच तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर मिळेल। थँक गॉड, आता आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही। तुम्हाला ज्या माणसाने किडनॅप केलेलं त्या माणसाला मी अटक केली आहे। काय सांगताय तुम्ही दादा? आता सयाज आणि नितीन इथे येतीलच। काय सांगताय दादा? आता तर आमचं दोघींचंही डेअरिंग दुपटीने वाढलंय, हो ना ग सीमा? हो। चला आता तुम्ही दोघी पटापट कंप्लेंट लिहून द्या, म्हणजे तुमचं काम संपलं आणि आम्ही कामाला सुरुवात करतो मग। ओके। हां पुढे काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतो। बरं कंप्लेंट कुठे करायची? हां समोरच्या टेबलावरती। पाटील यांची कंप्लेंट लिहून घ्या। दिनकर, सयाजी तुझा बॉस तुझी डेड बॉडी शोधतोय। तू तुझी साक्ष बदलू नकोस, मी तुला माफीचा साक्षीदार बनवतो। साहेब मला जर हे सगळं आधी माहिती असते ना, मी खरंच या प्रकरणात पडलो नसतो साहेब। अरे वेड्या, तुझा हा गुन्हा केलाच नसता तर तुझ्या आणि त्या सयाजीचे प्रताप माहीत पडले असते का? साहेब तुम्ही काय म्हणता लक्षात येते माझ्या। आम्ही सांगतो तसं कर। ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल। ठीक आहे चल। सयाजी मनस्विनी
सयाजीची पार्टनरशिप तोडल्यामुळे आता मला पुन्हा नव्याने काम करावं लागेल ना. हा, तसं आपलं नुकसान झालंय, पण ठीक आहे. तू तासाभरापूर्वी सयाजी बरोबर होतास नितीन. आता खोटं बोलून काहीही उपयोग होणार नाही. हो. मला हेच ऐकायचं होतं. वीणा, या क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लग्नाविषयीच विचार सुरू आहे. आणि सयाजी बरोबरची तुझी पार्टनरशिप अजूनही कायम आहे. वीणा, बिझनेस आहे हा. तुला मला बिझनेस मध्ये लॉस झालाय. माझा बिझनेस चालत नव्हता आणि म्हणून मी आणि सयाजी. हे तू लपवलंस माझ्यापासून. वीणा, मी तुला सांगणारच होतो. सयाजी बरोबर जेव्हा तुझी पार्टनरशिप नव्हती तेव्हा सुद्धा तुझा बिझनेस चांगलाच चालत होता. तुम्ही शिक्षा भोगायला तयार व्हाल हो, पण या वयात तुम्ही आम्हालाही शिक्षा का दिली? आमच्या नातवंडांशी खेळायचे दिवस आहेत आमचे. तुमच्या मुलांशी खेळायची स्वप्न आम्ही पाहिली आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं? फक्त अश्रू. मी इथून सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि माझे सगळे गुन्हे कबूल करणार. मी तुमचं नाव कुठेच घेणार नाही. ते सगळे गुन्हे मी केले असंच सांगणार आहे. अनु आणि सीमा या दोन पोरींना मी किडनॅप केलं. हा माझा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. हो, त्याच्यामध्ये मी पण अडकेन आणि मला तुम्ही गुन्हा कबूल केलेला अजिबात आवडणार नाही. मी तुमचं नाव घेणार नाहीये, मग तुम्हाला घाबरण्याचं काहीच काम नाही. वीणा, मी तुझी माफी सुद्धा मागू शकत नाही. हे बघ नितीन, जे झालं ते झालं. वीणा, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तू माझा फोन उचललास आणि मला इथे भेटायला आलीस. फोन न उचलणं किंवा फोन कट करणं मला नाही जमत. येणाऱ्या संकटांना सामोरी जायला मी नेहमीच तयार असते. वीणा, माझं खूप चुकलंय आणि मला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे. तू खोटं वागलास नितीन. सयाजीशी पार्टनरशिप केलीस, अक्षयला संपवण्याचा प्रयत्न केलास. मला मान्य आहे, मी खूप चुकलोय आणि माझे सगळे अपराध मला मान्य आहेत. अरे पण हे सगळं करण्याआधी तुझ्या डोक्यात एवढा साधा विचार नाही आला की हे सगळं संपल्यानंतर आपलं काय होईल? माझी मती भ्रष्ट झाली होती. मी काय करतोय मला काहीच कळत नव्हतं. नितीन, तू माझंही ऐकलं नाहीस. जर तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तू माझं ऐकलं असतंस. हो वीणा, हे बघ, मी खूप चुकलोय आणि मला त्याचं प्रायश्चित्त करायचं आहे.
कदाचित तुझी आणि माझी ही शेवटची भेट असेल. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंयस तू? वीणा, मी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःला सरेंडर करणार आहे. काय? हो. पोलिसांनी येऊन मला पकडण्यापेक्षा मीच पोलीस स्टेशनला गेलेलं अधिक बरं, नाही का? आणि तसंही माझं मन मला स्वस्थ बसू देत नाहीये. अपराध मीच केलेत, त्यामुळे शिक्षाही मलाच भोगायला हवी. पण नितीन, मला ना एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. तू शून्यातनं एवढी मेहनत करून हा सगळा बिझनेस उभा केलास, तो सगळा एका क्षणात धुळेला मिळणार. माझं खूप चुकलंय वीणा. मी लाख चुका केल्यात. पण आणि तुम्ही सुद्धा मला इतकं समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी समजू शकलो नाही. पर मला सांग, अक्षयविषयी तुझ्या मनात जो गैरसमज होता तो आता तरी संपलाय ना? हो. नशीब. वीणा, तू आज इकडे मला भेटायला आलीस, मला खूप बरं वाटलं. तसंही तुला भेटणं गरजेचं होतं. पण आज मी तुझ्याबरोबर बोललो, माझं मन मोकळं केलं, त्यामुळे मला खूप हलकं हलकं वाटतं. मी जातोय आता. परत कधी तुला भेटेन मला नाही माहित. स्वतःची काळजी घे. आणि माझा अजिबात विचार करू नकोस. जास्त विचार करू नकोस. अक्षय, काय ग? तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. माझ्यासाठी? मग बोल ना. अरे मी आत्ताच अनुकडे जाऊन आले. काय सांगतेस काय? बरं मला सांग, कुठली तारीख ठरवली आहेस आमच्या लग्नाची? अरे अजून तारीख नाही ठरली. का? अरे अनुची आई अष्टविनायकाला गेली आहे ना, ती आल्यावरच तारीख ठरेल. हो, अनु मला बोलली होती तसं. आणि तारीख ठरण्यासाठी भटजीबुवा नकोत का? अरे हो, भटजीबुवा हवेतच नाही का? बरं मी भटजींना बोलवू का? अरे अक्षय, अनुच्या आईला तर येऊ दे. अक्षय, एवढा कसला उतावीळ होतोयस? नाही गाई, मी कुठे उतावीळ होतोय? हो, समजतंय मला. आई खरं सांगू, माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाहीये. माझ्यावर विश्वास बसत नाहीये का? नाही ग, तुझ्यावर विश्वास आहेच माझा. हे बघ, मग असलं काहीही विचार मनात आणू नकोस. नाही ग. दॅट्स लाईक अ गुड बॉय. बरं सांग, तुझ्यासाठी आज काय स्पेशल करू?
हे बघ, तुला जे वाटेल तो स्वयंपाक कर, पण तो रात्रीच्या जेवणासाठी. का रे? अगं माझं एक महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी मला जरा आता जावं लागेल. येऊ मी? पण जरा सांभाळून जा. हा, नक्की. साहेब, मी नितीन शिंदे. बोला. तू? म्हणजे तुम्ही? हो, मी इन्स्पेक्टर प्रकाश सावंत. व्हॉट? म्हणजे तुम्ही पोलीस ऑफिसर? तुला काय वाटलं मी असंच कोणीतरी आहे का? नाही नाही. मग नाही म्हणजे मला हे अगदी अनपेक्षित होतं की. बरं, इथे येण्याचं कारण काय? मी माझे सर्व गुन्हे कबूल करतोय आणि मी स्वतःला अटक करून घ्यायला. ग्रेट. तुझ्यासारखे गुन्हेगार असायला हवे. स्वतःच्या पायाने चालत येतात आणि स्वतःच अटक होतात. वेलकम. थँक्यू. खरं तर मी तुमचे आभार मानायला हवे. कशासाठी? नाही म्हणजे तुम्ही इतर पोलिसांप्रमाणे नाही आहात. त्यांच्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. म्हणजे नेमका कसा? म्हणजे तुम्ही गुन्हेगाराला सावरण्याचा प्रयत्न करतात, त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. हे खूप बरं वाटलं. सर, यू आर डुईंग ग्रेट जॉब. खाकी वर्दी घालण्या अगोदरची माझी सवय आहे. हा वारसा माझ्या वडिलांकडून मला मिळाला. अच्छा. एनिवे, अनु आणि सीमा आत्ताच कंप्लीट लिहून गेल्या. हो, बाहेर भेटल्या मला त्या. मग काय विचार काय केलाय? मी ठाम आहे. कशावरती ठाम आहात? मी गुन्हेगार आहे आणि मला शिक्षा ही झालीच पाहिजे. तुमच्या बरोबर आणखीन कोणी होतं का? नाही, मी एकटाच होतो. पण मी म्हणतो की तुम्ही एकटे नव्हतात. तुमच्या बरोबर तुमचा आणखीन एक पार्टनर आहे. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. बरा दिनकर आहे, याला ओळखता?